नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता 4 विषय गणित त्यामधील मापन म्हणजेच महत्त्व मापन यामधील वस्तुमान याच्यामधील व्यवसाय 23 संपूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, या व्यवसायामध्ये जे प्रश्न आहेत त्यासाठी काही सूत्र महत्त्वाचे आहेत। ते सूत्र म्हणजे वस्तुमान यासाठी जे सूत्र महत्त्वाचे आहेत ते आपण काय केलेले आहेत इथे लिहून घेणार आहोत। समजून घेऊया। बघा, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती, अर्धा किलोग्रॅम म्हणजे काय 1 किलोच्या निम्म म्हणजेच 500 ग्रॅम। पाव किलोग्रॅम म्हणजे किती 250 ग्रॅम आणि पाऊण किलोग्रॅम म्हणजे अर्धा आणि पाव भाग एकत्र, पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम। बघा, इथपर्यंत ही महत्त्वाची सूत्र आपल्याला माहीत आहेत। आता बघा, 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम आणि 1 सेंटीग्रॅम म्हणजे किती मिमी, यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात। बघा, आणि त्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे। बघा, 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम आणि 1 सेंटीग्रॅम म्हणजे 1 सेंटीग्रॅम म्हणजे 10 मिमी। बघा, ही काही महत्त्वाची सूत्र होती ते आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहेत, म्हणजे बघितलेली आहेत। आता आपण गणित बघूया। बघा, व्यवसाय 23 मधलं पहिलं गणित आहे 2500 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम। बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर आहे। मग आता आपल्याला काय विचारले 2500 ग्रॅम म्हणजे आपल्याला ग्रॅम जर दिले तर ते किती किलोग्रॅम हे आपल्याला सांगायचं आहे। बघा, 2500 म्हणजे किती, तर 2500 म्हणजेच बघा 2 किलोग्रॅमला पाव भाग कमी म्हणजेच बघा 1750 ग्रॅम, बरोबर आहे। काय सांगितलं त्यांनी 2500 ग्रॅम। मग बघा, हे 2500 ग्रॅमच आहे, बरोबर आहे। म्हणजेच किती किलोग्रॅम विचारलं, मग हे किती किलोग्रॅम आहे 2500 ग्रॅम, बघा 1750 ग्रॅम, बरोबर आहे। हे फक्त अक्षरामध्ये आहे, हे आपण काय केलेलं आहे अंकामध्ये लिहून घेतलेलं आहे। मग आता हे म्हणजे किती किलोग्रॅम विचारले आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000। मग आपण काय करायचं 1 2 3 इथे काय करायचं पॉईंट द्यायचं। बघा, 1 किलो 75 किलोग्रॅम येणार आहे। बघा, 1.75 किलोग्रॅम म्हणजेच 1750 ग्रॅम म्हणजेच 2500 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, तर 1.75 किलोग्रॅम। पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न बघा, प्रत्येकी 92 किलोग्रॅम धान्य असलेल्या 18 पोत्यातील धान्य हे प्रत्येकी 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यांमध्ये भरले तर असे किती डब्बे धान्याने भरतील। बघा, प्रत्येकी किती किलोग्रॅम धान्य आहे 92 किलोग्रॅम म्हणजे एका पोत्यामध्ये किती आहे, बघा एका पोत्यामध्ये आधी होतं, एका पोत्यामध्ये किती आहे 92 किलोग्रॅम धान्य आहे, 92 किलोग्रॅम धान्य आहे। आता काय सांगितलंय असं धान्य भरलेलं आहे 18 पोती आहेत। किती पोती आहेत 18 पोती। मग आपण बघा इथे 18 पोती आहेत बरं काही। मग आपण आधी काय करूया की एकूण धान्य किती ते काढूया आणि मग 24 किलोग्रॅमचं एक पोतं असं आपण काढून घेणार आहोत। मग आपण काय करूया 92 गुणिले 18, एका पोत्यामध्ये 92 किलोग्रॅम, अशी पोती किती आहेत 18 पोत्यातील धान्य। मग 18 पोत्यातील धान्य म्हणून काय करायचं 92 गुणिले 18। बघा, 8 दुने 16, 8 9 72, 72 आणि 1 73, 73 याचं काम झालं। इथे आपण काय करतो 0 देतो। 1 गुणिले 2 बे 1 बे आणि 1 गुणिले 9 9 1 9 यांची बेरीज करून घेऊया। 6 6 3 आणि 2 5 आणि 7 आणि 9 किती आले 16। मग धान्य एकूण किती झाले तर 1656 किलोग्रॅम। एकूण पूर्ण त्या 18 पोत्यातील धान्य किती आहे 1656 किलोग्रॅम। आता आपल्याला काय सांगितलं होतं की तेच धान्य आहे ना ते प्रत्येकी 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यांमध्ये भरायचं आहे। आता जे पोत्यातलं धान्य आहे ते आपल्याला डब्यामध्ये भरायचं आहे। मग डब्यामध्ये किती धान्य आहे, एका डब्यामध्ये 24 किलोग्रॅम धान्य भरायचं आहे। मग आपलं तर एवढं धान्य झालंय। मग बघा, आता इथे कमी किलोग्रॅमचं आहे, बरोबर आहे, डब्बा कमीच आहे। मग आता इथे काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे। मग बघा
1656 भागिले काय करायचं 24, कारण 24 हे काय आहे कमी माप आहे म्हणून आपण ह्याला काय करून घेतलं भागून घेतलं. आपल्याला डब्यांची किंमत काढायची आहे. आता बघा 24चा पाढा आपला पाठ आहेच बरोबर आहे. मग बघा 24च्या पाढ्यामध्ये 165 आहेत का तर नाही आहेत. मग काय करायचं 165 पेक्षा लहान संख्या कोणती आहे तर 144. मग 24 सक 144 यांची वजाबाकी करून घेऊया. 5तून 4 गेले इथे राहिले 1, 6तून 4 गेले इथे राहिले 2 आणि 1तून 1 गेले इथे राहिले 0. वरून घेतला 6. मग झाले किती 216. मग 24च्या पाढ्यामध्ये 216 आहेत. 24 90 216 24 90 216 यांची वजाबाकी केली बाकी किती आलेली आहे 0. मग आता किती आपलं उत्तर आले तर 69. मग 69 हे काय काढलं आपण किती डब्बे धान्याने भरतील तर 69 डब्बे धान्याने भरतील. पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न बघा 90 किलोग्रॅम 600 ग्रॅम शेंगा 12 जणात सारख्या वाटल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील. आता 90 किलोग्रॅम आणि वर 600 ग्रॅम आहेत म्हणजे त्या शेंगा किती झाल्या 90,600 ग्रॅम एवढ्या झाल्या शेंगा. आता वाटायचे म्हणजे काय करतो वाटणे म्हणजेच काय भागणे म्हणजे इथे काय करायचं आपल्याला भागाकार. किती जणांमध्ये 12 जणांमध्ये. मग आता आपल्या सगळ्यांना 12चा पाढा येतो. 12च्या पाढ्यामध्ये 90 आहेत का नाही आहेत. मग 12 7 84 90 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 84. मग 90 वजा 84 केले तर बाकी किती राहते 6 राहते बरोबर आहे. या दोघांची वजाबाकी केली की बाकी आली 6. वरून घेतले आपण 6. 12च्या पाढ्यामध्ये 66 नाही आहेत. मग आपण काय करतो 12 पंचे 60 घेतो. 66 पेक्षा लहान संख्या घेतली 60. 66 वजा 60 बाकी किती आली 6. वरून हा 0 आपण खाली घेतला परत 60 झाले. मग आपल्याला माहिती आहे 12 पंचे 60 यांची वजाबाकी केली बाकी आली 0. वर हा एक 0 राहिले तो सुद्धा आपण खाली ओढून घ्यायचा आहे. 0 घेतला आहे मग त्या 0ला आपण काय करतो शून्याचाच भाग घेतो कारण वरून जर आपण कोणतीही संख्या घेतली तर त्याला भाग घालवायचा आहे. मग तो 0 जरी असला तरी त्याला शून्याचाच भाग घालवायचा आहे पण भाग द्यायचाच असतो हा रूल आहे. मग 12 0 0 शून्यांची वजाबाकी केली 0तून 0 गेले 0 बाकी किती आलेली आहे 0. मग आता बघा 90 किलोग्रॅम 600 ग्रॅम शेंगा 12 जणात सारख्या वाटल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील तर बघा 7550 आलेलं आहे बरोबर आहे. मग आता इथे तर असं कुठे पर्याय नाहीच आहे. आपल्याला कळते किती शेंगा मग इथे काय येणार आहे बघा इथे आपण थोडंसं पॉईंट देऊया बरोबर आहे. 7 किलो 550. मग आता इथे 550 किलोग्रॅम आहे हो की नाही. इथे सगळीकडे ते ग्रॅम आहे मग इथे ग्रॅम आहे का कुठे 550 ग्रॅम नाही. इथे पण नाही इथे पण नाही आणि इथे पण नाही. हे 55 ग्रॅम आहे हे येणार नाही. बघा इथे 55 किलोग्रॅम आहे मग 7.55 किलोग्रॅम इथे 0 इथे किलोग्रॅम आहे म्हणून हा 0 त्या ह्याच्यामध्ये लिहिला जातो. मग इथे आपलं उत्तर काय आहे तर प्रत्येकाच्या वाट्याला 7.55 किलोग्रॅम शेंगा वाटल्या जातील. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा चौथा प्रश्न आहे 6.4 किलोग्रॅम अधिक 2.055 किलोग्रॅम अधिक 2.25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम विचारले. आता बघा 6.4 किलोग्रॅम म्हणजेच किती बघा 6 इथे काय नाही म्हणजे 400 ग्रॅम हे वर बरोबर आहे. अधिक अधिकचे इथे अधिक 2 पॉईंट खाली पॉईंट जो आपण 2 किलो 0.55 किलोग्रॅम अधिक 2.25 किलोग्रॅम अधिक 2.25 किलोग्रॅम 2.25 किलोग्रॅम म्हणजे किती 2 किलो आणि वर पावभाग पावभाग म्हणजेच किती 250 ग्रॅम. मग बघा यांची बेरीज करून घेऊया आपण 0 अधिक 5 अधिक 0 5 5 आणि 5 10 हा चला आला 1 4 आणि 1 5 5 आणि 2 6 7 पॉईंट खाली पॉईंट देऊया 6 7 8 9 10. बघा मग ह्याचं उत्तर किती आलेलं आहे 10,705. मग हे पूर्ण या सगळ्यांची बेरीज केली तर ते किती ग्रॅम निघतं तर 10,705 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न बघा 910 ग्रॅम तेलाचे माप 1 लिटर होते 9.5 लिटर तेलाचे वजन किती. बघा 910 ग्रॅमचं एक माप आहे असं आपल्याला किती काढायचं आहे 9.5 लिटर. आता 9.5 लिटर म्हणजेच किती 9 लिटर 500 ग्रॅम बरोबर आहे. आता इथे आपण जर 9.5 घेतलं तरी यांचा गुणाकार केला तरी जमू शकतं. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पद्धती दाखवते दोन्ही सोप्या पद्धती आहेत बघा तुम्हाला जी आवडेल ती आपण वापरायची आहे. आता इथे 910
सॉरी 910 ग्रॅम आहे, म्हणून हे काय 9.5 लिटरचं आहे. 9 पॉईंट हे आहे 5. बघा हे 910 ग्रॅम आहे आणि आपल्याला 9.5 लिटरचं विचारलं आहे. आता 9.5 लिटर म्हणजे किती? 9500 ग्रॅम, बरोबर आहे. आता इथे बघा आपण एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते. आता हे शून्य आहे ना, गुणाकार करताना हे दोन म्हणजे हे शून्य कडले ते आपण थोडा वेळ बाजूला करूया. आपण फक्त 91 गुणिले 95 करूया. बघा 5 एक्के 5, 5 नव्वे 45. याचं काम झालं म्हणून इथे आपण शून्य देतो. 9 एक्के 9 आणि 9 नव्वे 81, बरोबर आहे. आता यांची आपण बेरीज करूया. बघा 5 अधिक 0 5, 9 आणि 5 14, हा चलाला 1, 4 5 6, इथे आले 6 आणि हे 808. आपलं उत्तर आलं 8645. आता हे 3 शून्य आपण देऊया. 1 2 3. बघा 1 2 3. आता हे आपण काढलंय ते ग्रॅममध्ये काढलेलं आहे, बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारले? 9.5 लिटर तेलाचे वजन किती? इथे सगळीकडे कुठे ग्रॅम दिसते का आपल्याला? नाही दिसते. पर्यायामध्ये सगळीकडे आपल्याला काय दिले? किलोग्रॅम दिले. मग आपल्याला हे किलोग्रॅममध्ये काढायचं आहे. मग आपण जे शून्य दिले ते आपण काय करूया? कट करूया, पॉईंट देऊया इथे. कारण 1 लिटर म्हणजेच किती? 1000 ग्रॅम म्हणतो आपण, ओके. मग हे शून्य आपण नाहीच द्यायचे. मग किती आलं आपलं उत्तर? तर 910 ग्रॅम तेलाचे माप 1 लिटर होते. तर 9.5 लिटर तेलाचे वजन किती होणार आहे? 8645 किलोग्रॅम. आता इथे बघा हे शून्य आपण नाही लिहिले तरी चालते, कारण आपल्याला हे किलोग्रॅममध्ये काढायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे 3 शून्य आपण बॅक जायचं आहे. मग किती आलं? 8.645 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2. अजून एक सोपी पद्धत सांगते. बघा आपल्याला 910 ग्रॅम तेलाचं 1 लिटर हे वजन माहिती आहे. बघा 910 ग्रॅम तेलाचं 1 लिटर. आपल्याला तेल किती आहे लिटर? 9.5 लिटर. 9.5 म्हणजे किती? 9 लिटर आणि वर अर्धा लिटर आहे, बरोबर आहे. आता आपण फक्त 9च काढूया आणि अर्धा लिटरचं आपण इथे थोडं बाजूला काढूया. एकदम सोपी पद्धत, ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत. मग बघा 910 गुणिले 9, 9 0 0, 9 एक्के 9, 9 नव्वे 81. आपल्याला माहिती आहे 1 लिटरमध्ये 910 होतं, बरोबर आहे. बघा इथे 1 लिटरमध्ये 910 होतात. आपण 9चं तर काढले, फक्त आता अर्ध्याचं राहिले आपलं, बरोबर आहे. मग अर्धा लिटर म्हणजे किती असेल? तर 910च्या निम्म. मग 910च्या निम्म म्हणजे काय? याला आपण 2 ने भागून घेऊया. बघा बे चोक 8, इथे 1 राहिला. बे पंचे 10 आणि हे बे पंचे 10 म्हणजे किती आलं? 455. मग अर्धा लिटर म्हणजे किती? 455. याच्यामध्ये आपण ॲड करूया. हे 9 लिटरचे आणि हे अर्धा लिटरचे. बघा बरं बेरीज किती येते? 0 अधिक 5 5, 9 आणि 5 14, हा चलाला 1, इथे 4, 1 आणि 4 5, 5 आणि 1 6 आणि हे 808. म्हणजे इथे पॉईंट किंवा शून्य द्यायची काही गरजच पडत नाही. हे आपण सोप्या पद्धतीने सांगितलं. बघा ही दुसरी पद्धतच खूप सोपी आहे. इथे जम्बलिंग होत आहे. मग आपलं उत्तर किती आलेलं आहे? 8645. आता आपल्याला इथे किलोग्रॅममध्ये पाहिजे, म्हणून आपण काय करायचं? 8 किलो 645 ग्रॅम. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग इथे काय येणार आहे? 3 शून्य बाजूला, म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 6वा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 1 किलोग्रॅम वजन केलेल्या वस्तूचे प्रत्यक्षात 38 ग्रॅम वजन कमी असते, पण महेशने एकाच वेळी 8 किलोचे वजन वापरून साखर घेतली, तर साखरेचे वजन प्रत्यक्षात किती भरेल? बघा आता इथे काय सांगितलंय? एक दुकानदार आहे, तो काय करतो? 1 किलोग्रॅमचं माप घेतो, पण त्याच्यामध्ये किती? 38 ग्रॅम साखर कमी असते. मग बघा इथे 1 किलोग्रॅम साखर जर असेल तर तिचं ग्रॅममध्ये काय झालं कन्वर्ट? 1000 ग्रॅम झालं. आणि प्रत्येक वेळेस किती? 38 ग्रॅम साखर कमी आहे. मग ह्याच्यातून काय करायचे? 38 वजा करायचे. मग बघा आपल्याला माहिती आहे आपण हातचा घेत जातो, इथे 10 करतो. 10तून यांची जर आपण वजाबाकी केली, बघा इथे 10, इथे डायरेक्ट आपण घेऊया, इथे पूर्ण काय 9. मग 10तून 8 गेले, इथे राहिले 2. 9तून 3 गेले, इथे राहिले 6 आणि हे 909. मग किती? 1 किलोग्रॅममध्ये किती साखर भरते? त्याच्या मापानुसार 38 ग्रॅम कमी करून 962 ग्रॅमच भरते, बरोबर आहे. 962 ग्रॅम भरते. आता त्या महेशने काय केलं की 8 किलोचं वजन वापरून साखर घेतले, 8 किलोचं. मग 962 ग्रॅम 1 किलोला. मग प्रत्यक्षात किती साखर भरेल ते विचारले, ओके नाही. मग आपण काय करायचं? 8 ने याला काय करायचे? गुणून घेऊया. 8 दुने 16, हा चलाला 1, 8 सक 48 आणि हातचा हा 1 49, इथे 4 आणि इथे 9, 9 8 72, 72 आणि 4 72, 73 74 75 76, किती आलं इथे? 76.
मग वजन प्रत्यक्षात किती भरणार आहे 8 किलोचं? 7696 ग्रॅम. मुळात ते किती भरायला पाहिजे होतं? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, हो की नाही? म्हणजे 8 किलो, बघा 8 किलोग्रॅमचं वजन किती भरायला पाहिजे होतं? 8000 ग्रॅम भरायला पाहिजे होतं. पण तो काय करतो? 38 ग्रॅम वजन कमी असतं प्रत्येक किलो मागे, हो की नाही? मग असं त्याचं वजन किती भरलेलं आहे? 7696 ग्रॅम. 7696 ग्रॅम. आता हे कुठे आहे? 7696 म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 2. ग्रॅममध्ये एवढं, मग किलोग्रॅममध्ये किती? 7 किलो 696 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न बघा. 10542 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? बघा आपण सुरुवातीला सूत्र दिले. आपल्याला आता काय करायचं आहे? 1 ग्रॅम. ग्रॅम विचारले की नाही? मग 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम? तर बघा इथे 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. 1000 मिलीग्रॅम. मग आपल्याला किती मिलीग्रॅम दिले? 10542. 10542 मिलीग्रॅम दिलेला आहे. आणि आपल्याला ह्याचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 1 ग्रॅम म्हणजे जर 1000, तर याचा आता मग आता बघा आहे तसं आपण लिहून घेऊया. 542, 10542. आपल्याला माहिती आहे 3 शून्य आहेत. मग 1 2 3 3 धरल्यानंतर काय द्यायचं? पॉईंट द्यायचं आहे. मग किती झालं? 10.542 ग्रॅम. मग हे कुठे आहे? 10.542 ग्रॅम. बघा इथे 10.542 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4. 10542 मिलीग्रॅम म्हणजेच 10.542 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 8वा प्रश्न आहे. 21.5 किलोग्रॅम 2750 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता 21.5 किलोग्रॅम म्हणजे किती? 21 किलो आणि वर किती आहे? 500 ग्रॅम. आणि हे ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये 2750. बघा हे किलोचे इथे 2 किलो आणि हे वरचे 750 ग्रॅम. म्हणजे किती ग्रॅम विचारले? यांची बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 5, 7 अधिक 5 12. हा चला 1 इथे 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि हे 2 अशी 2. मग आपलं उत्तर किती आलं? 24.250. मग बघा 24.250. पर्याय क्रमांक 4. 9वा प्रश्न बघा. 2/100 किलोग्रॅम बरोबर किती विचारले? आता आपल्याला पर्याय बघूया. सगळीकडे ग्रॅम आहे बरोबर आहे आणि आपल्याला हे काय दिले? किलोग्रॅम दिले. मग आपण याचं कन्वर्ट या किलोग्रॅमचं आपण ग्रॅममध्ये काय करूया? कन्वर्ट करूया. मग 2/100. मग बघा 2 किलो म्हणजे किती? बघा 1 किलो म्हणजे 1000. मग 2 किलो म्हणजे किती? 2000 ग्रॅम. आणि हे 100 हे आहे तसं 100 ठेवायचे आहेत. मग आता काय करायचं? आपल्याला भाग आहे. हे रेष म्हणजे काय? छेद म्हणजेच काय? भाग आहे. मग या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. किती राहिले उत्तर? 20. मग आपल्याला विचारलं सगळं ग्रॅममध्ये. मग 20 आणि पुढे लिहून टाका ग्रॅम. मग आपलं उत्तर किती आलंय? 20 ग्रॅम. पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न बघा. 40 किलोग्रॅम 40 ग्रॅम अधिक 5 किलोग्रॅम 500 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता इथे पण सेम मगासारखंच आहे. बघा इथे 40.40 ग्रॅम म्हणजे 40 किलोग्रॅम 40. हां हे तात्पुरतं आपण असंच लिहूया 40. आता इथे अधिकची इथे अधिक 5 किलोग्रॅम इथे मी पॉईंटची इथे पॉईंट इथे आणि हे 500 ग्रॅम. आता बघा इथे जरी काही नसेल, तर आपण 0 देऊ शकतो की नाही? कारण 40 ग्रॅम म्हणजेच ते 400. आता बघा हे काय करायचं आहे? बघा इथे थोडं लक्ष द्या. मग इथे फक्त 40 ग्रॅम सांगितले आपल्याला. मग इथे 40 ग्रॅम म्हणजे फक्त 40 ग्रॅम आणि इथे 500 ग्रॅम आहे म्हणून मग हे 500 ग्रॅम आणि इथे पुढे काही नाही म्हणून ते काय करायचं आहे? 0 द्यायचं आहे. आता यांची बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 4 अधिक 0 4, 0 अधिक 5 5. पॉईंटचे इथे पॉईंट ठेवूया. 40 अधिक 5 किती झाले? हे 45. मग आपलं उत्तर किती येणार आहे? 45,540 ग्रॅम. आपल्याला ग्रॅममध्ये विचारलं आहे. हे पॉईंट काढून टाकलं तर काय होतं आहे? 45,540 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्व मापनमधला व्यवसाय 23 स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.